नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये. संक्रांत जवळ आलेली आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये भोगी दिवशी ही भाजी बनवली जाते. लेकरुवाळी भाजी किंवा खेंगाट किंवा त्यालाच शेंगसोलाही म्हटलं जातं. तर या भोगीच्या भाजीची रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत. ही भोगीची भाजी म्हणजे आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीकच आहे. थंडीतील गारव्यामध्ये गरमागरम या भोगीच्या भाजीची लज्जतदार चव आणि त्याच्याबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, त्याच्याबरोबर राळ्याचा भात म्हणजे थंडीतील एक प्रकारची मेजवानीच आहे. सध्या भरपूर प्रमाणात थंडी आहे. पारंपरिक आरोग्यदायी अशी भोगीची भाजी खरोखरच थंडीत शरीराला उष्णता देते. याच्यामध्ये कडधान्य, फळभाज्या, शेंगभाज्या, पालेभाज्या, तिळगुळ असतेच. शिवाय त्याचबरोबर बाजरीची भाकरीही असते. त्यामुळे शरीराला उष्णता तर भेटतेच, म्हणजे ऊर्जा तर भेटतेच. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. सांधेदुखी, सर्दी, अशक्तपणा याच्यामध्येही आराम भेटतो. त्यामुळेच तर आपली जुनी म्हण आठवते, न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणजेच ऋतुमानानुसार मिळणाऱ्या भाज्या, पौष्टिक पदार्थ जो खात नाही तो आजारी पडतो. चला तर मग या आरोग्यदायी आंबट, गोड, तिखट अशा मिक्स चटपटीत चवीच्या भोगीच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. थंडीच्या दिवसात भरपूर भाज्यांची रेलचेल असते. त्यातील सर्वच भाज्या बऱ्यापैकी आपण इथे घेतल्या आहेत. त्याचबरोबर ऊस आणि बोरं घालूनही आंबट, गोड, तिखट अशी आपण भाजी बनवणार आहोत. बेसिक गाजर, पावटा, वाटाणा, बटाटा, शेंगदाणा, गाजर, वांगी हे तर आपण घेतलंच आहे. हे सर्व एक एक वाटी घेतलं आहे. आणि घेवड्याची शेंग आणि पापडी शेंग मात्र आपल्याला 2 वाट्या घ्यायचं आहे. जर फक्त घेवड्याची शेंग घेतली तर ती 2 वाट्या घ्यायची आहे आणि या बियांसहित घ्यायची आहे. आणि याच्यामध्येच पापडी ही 1 वाटी घ्यायची आहे, जी थोडीशी लाल कलरची असते. त्याचबरोबर इथे आपण हरभरे घेतले आहेत सोललेले, अर्धी वाटी. कांद्याची पात घेतली आहे, कट करून ती आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे. साकवताची भाजी 1 वाटी घ्यायची आहे, छोटी 1 वाटी. आणि मेथीची भाजी ही 1 वाटी घ्यायची आहे. ऊस घेतला आहे, तो आपल्याला सोलून असा एक त्याचा तुकडा काढून तो भाजीत घालायचा आहे. 1 छोटी वाटी थोडी कच्ची थोडी पक्की बोरं घ्यायची आहेत आणि अशी कांद्यासहित कांद्याची पात घ्यायची आहे. प्रथम आपल्याला या सर्व भाज्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, निवडून घ्यायच्या आहेत आणि 15-20 मिनिट आपल्याला या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. शेंगदाणेही आपल्याला याच्याबरोबरच पाण्यात भिजवायचे आहेत, त्यामुळे ते लवकर शिजतात. इथे वांगी पटकन शिजतात म्हणून आपण ती सेपरेट ठेवली आहेत. या सर्व भाज्यांबरोबर न टाकता थोडी उशिरा आपण ही वांगी टाकणार आहोत. हे 20 मिनिट पाण्यात भिजत ठेवायचे. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. मसाल्यासाठी इथे आपण छोटी 1 वाटी कारळे घेतले आहेत. कोथिंबीर घेतली आहे 1 वाटी. 2 तिखट हिरवी मिरची घेतली आहे. 1 टोमॅटो, 1 मोठा कांदा घेतला आहे. तीळ घेतले आहेत 2 मोठे चमचे. थोडे शेंगदाणे, छोटी अर्धी वाटी लसूण घेतला आहे. 1 ते 1.5 इंच आलं आणि छोटी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. आपण एवढाच मसाला घेतला आहे. या भाजीसाठी कोणताही गरम मसाला वापरणार नाही आहे. फक्त घरगुती काळं तिखट टाकूनच ही भाजी बनवणार आहे. आणि थोडीशी धना जिरा पावडर टाकायची आहे. प्रथम तीळ आणि कारळे आपल्याला मंद आचेवर छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला हे मंद आचेवरच भाजायचे आहेत. थोडंसं तेल सुटतं याला आणि छान खमंग भाजले जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. या पद्धतीने हे असे थोडेसे तडतड उडतात म्हणजे आपले हे परफेक्ट भाजले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण हे थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला हा थोडासा जाडसरच कूट करायचा आहे. त्याचबरोबर इथे शेंगदाण्याचाही 2 मोठे चमचे या पद्धतीने जाडसर कूट करून घेतला आहे. आणि आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर पाणी टाकून एकदम बारीक असं आपण इथे वाटून घेतलं आहे. इथे लक्षात ठेवायचं हे वाटण आपल्याला एकदम बारीक एकजीव असं वाटून घ्यायचं आहे. टोमॅटो, कांद्याची पात, मेथी, चाकवत हेही आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे. कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. फोडणीसाठी इथे आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. आणि आपलं नेहमीचंच फोडणीचं साहित्य घेतलं आहे. जिरे, मोहरी, हिंग आणि हळद आणि कढीपत्ता घेतला आहे. इथे आपण भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 5 मोठे चमचे तेल घेतलं आहे. इथं तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे. इकडे भाजीसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल तापल्यानंतर प्रथम आपल्याला मोहरीची फोडणी करायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे आहेत. या पद्धतीने आपल्याला छान जिरे मोहरी तडतडू द्यायचे आहेत. नंतर याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे.
छान लाल कलर येईपर्यंत लसूण आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडासा या पद्धतीने परतला गेला की अर्धा चमचा हिंग घेतला आहे तो घालायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये 1 चमचा आपण एक्स्ट्रा तीळ घेतले आहेत ते घालायचे आहेत। तीळही कांद्याबरोबर छान खरपूस असे परतून घ्यायचे आहेत। कांदा आपला छान गुलाबी असा परतला गेला आहे। आता याच्यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीरीचं जे वाटण आहे ते घालायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कांदाही आपल्याला छान गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि जे आपण हे वाटण केलं आहे तेही नंतर याच्यामध्ये घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। यातच धना जिरा पावडरही परतायची आहे। नंतर याच्यामध्ये हळद आणि 2 चमचे आपण घरगुती काळं तिखट घेतलं आहे ते घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर याच्यामध्ये घालायचं आहे एकदम बारीक कापून घेतलेला टोमॅटो, तेही आपल्याला तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो इथे आपण थोडंसंच तेलामध्ये परतणार आहोत, नंतर तो भाज्यांबरोबर एकदम गाळ शिजला जातो। आता याच्यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे, तीही परतून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये सर्व भाज्या घालायच्या आहेत। या सर्व भाज्याही आपल्याला 2 ते 3 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। याच्यामध्येच उसाचा एक छोटा तुकडा आणि बोरातील बिया काढून बोरही घालायचे आहेत, त्याच्यामुळे भाजीला छान आंबट गोड अशी चव येते। आपल्याला हे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये 2 मोठे चमचे तीळ आणि कारळाचं कूट घालायचं आहे। 2 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। 2 मोठे चमचे साधारणतः अर्धी वाटी असं आपल्याला तीळ आणि कारळाचं कूट घालायचं आहे आणि नंतर छान परतून आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे। झाकण काढून पुन्हा आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। वाफेवर या भाज्या थोड्याशा मऊ पडतात, छान मसालेही मुरले जातात, तेल सुटले भाजीला छान, म्हणजे भाज्या आपल्या व्यवस्थित परतल्या गेल्या आहेत। इथे आपण थोडासा ऊस घातला आहे, त्यामुळे भाजीत गूळ घातला नाही आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही गूळ घालू शकता। इथे आपल्याला भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं आहे। भाजी व्यवस्थित परतली गेली आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी घालूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला असतो तोही इथे आपण घेतला आहे। पाणी टाकून थोडंसं विसळून तेही याच्यामध्येच घालायचं आहे। चवीनुसार साधारणतः 1 चमचा मीठ घालायचं आहे। इथे ही भाजी आपण रस्साही बनवणार नाही आहे किंवा जास्त सुक्कीही बनवणार नाही आहे, आपण थोडीशी रबरबीत अशीच इथं ही भाजी बनवली आहे। तुम्ही याच पद्धतीने पातळ रस्साही बनवू शकता किंवा एकदम सुक्कीही बनवू शकता। याची सुक्की किंवा रस्सा भाजी तर छान लागतेच, परंतु या पद्धतीने अंगाबरोबर रबरबीत भाजी ही अतिशय टेस्टी लागते, त्यामुळे त्यानुसारच इथं पाणी घालायचं आहे। आणि भाजी उकळल्यानंतर याच्यामध्ये वांगी घालायची आहेत, जी आपण कापून ठेवलेली पाण्यामध्ये, कारण वांग्यांना इतर सर्व साहित्यांपेक्षा शिजायला कमी वेळ लागतो। ही उशिरा घातल्यामुळे भाजी त्याचा काळ होत नाही। भाजीला उकळी आल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला ही भाजी फुल गॅसवर उकळून घ्यायची आहे आणि नंतर गॅस मंद करून झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिट ही शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढून आपल्याला ही भाजी एकसारखी करून घ्यायची आहे। छान मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून ही भाजी 5 ते 7 मिनिट शिजवायची आहे। एकूण 10 ते 15 मिनिट लागतात ही भाजी शिजण्यासाठी। याच्यामध्ये चाकवताची भाजी असल्यामुळे वाटाणा, पावटा, हरभरा पटकन शिजला जातो। मंद आचेवर आपण झाकण ठेवून पुन्हा ही भाजी 5 ते 7 मिनिट शिजवून घेतली आहे। नंतर गॅस बंद करायचा आहे, परंतु लगेच झाकण काढायचं नाही आहे। 5 मिनिटांनंतर आपण याचं झाकण काढलं आहे। आपली भाजी परफेक्ट शिजली पण आहे आणि मस्त छान तेल सुटलं आहे भाजीला। आता याच्यामध्ये थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया। आपली चमचमीत अशी भोगीची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।